हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार आणि सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर इथं जांभळीचं आणि उंबराचं झाड आहे, तर ते छाटायला लावलं आहे. म्हटलं छाटल्यानंतर आहे ना पावसाळ्यामध्ये मस्त फुटेल. इथं मिरच्या, शेवया आणि पापड्या वाळत घातल्यात. काल साबुदाणा बटाटा पापड्या केल्या होत्या ना, त्या जरा ओल्याच होत्या तर वाळत घातल्यात. आणि अशा वाळवण्याच्या पदार्थांना आहे ना 2-3 दिवस कडक ऊन दाखवलं ना का ते पदार्थ खराब होती नाही. तरी ते बाज अंथरले आणि तिच्यावरती शेवया वाळत घातल्यात. खाली मिरच्या वाळू राहिल्यात. बिना देठ मोडलेल्या मिरच्या वेगळीकडे थोड्याशा ठेवल्या आहेत आणि बाकीच्या देठाच्या मिरच्या बाजूला ठेवल्या. म्हटलं त्यांचे देठ मोडायला लागतील ना, तर काल संध्याकाळी मिरची भरताना जरा वेळ देठ मोडले आणि आता राहिलेले मिरचीचे ना पुन्हा मोडायला लागतील देठ. तर मस्त असं ऊन पडलं आहे. तर सकाळपासून तर ऊन नव्हतं व्यवस्थित, 9-9:30ला ऊन पडलं. मग त्याच्यानंतर शेवया ते वाळत घातलं. तोपर्यंत घरातच ठेवल्या होत्या. दादा मग गेट लावून घ्या. हे बघा इथे उन्हात मिरच्या ठेवल्यात वाळत. बाजावरती शेवया वाळत घातल्यात. इथं साबुदाणा बटाटा पापड्या वाळत घातल्यात, अशा ठेवल्यात. इथे काही गाडीवरती पण ठेवल्यात साबुदाणा बटाटा पापड्या. ऊन मस्त पडले तर मग म्हटलं वाळून तरी देऊया. रात्रभर ह्या रूममध्ये ना हे शेवया पापड्या वगैरे हे सर्व वाळत ठेवलं होतं. धना पावडर, हळद पावडर, इथे पापड. अजून माझी देवपूजा बाकी आहे. अजून थोडेसे पापड बनवायचे बाकी आहेत. तर धना पावडर आणि हळद पावडर भरून ठेवते. पापडसुद्धा भरून ठेवणार आहे, पण जरा वेळ ठेवते. असेच व्यवस्थित वाळले पाहिजे पापड. थोडेसे पापड बनवायचे राहिले होते तर आता तेच बनवायला घेतले. घरातले सर्व कामं आवरले आणि कालचा तर पूर्ण दिवस कामामध्ये गेला. शेवया बनवून झाल्या, त्या वाळत घालणं, पापड्या वाळत घालणं, मिरची हळद धना पावडर वगैरे ते सर्व काही व्यवस्थित ठेवणं आणि ते वाळत घाला, काढून ठेवा, मिरची वगैरे त्याच्यातच सगळा दिवस गेला. तर मग आज पापड करायला घेतले. काल तर पापडांना हातच नाही लावला. तर हे पण त्यांचं काम करू राहिले. काही लिखाण काम आहे ते काम करताय आणि मी इथे पापड बनवते. तर एकीकडे गप्पा पण आमच्या चालल्या आहे आणि एकीकडे आमच्या दोघांचे कामं चालू आहे. आज सोफ्याचे कवर आणि उशांचे कवरसुद्धा धुवायला टाकलेत. पुरले नाही झाले, तेवढेच होते ना. आता तुम्ही यावरतून जाऊ. इथे मी बनवते पापड. भाजीपाला आणलाय, भाजीपाला निवडून ठेवायला लागेल. त्याच्यात पालाभाज्या पण आहे. तर बघा आणल्याबरोबर आहे ना ती भाजीपाल्याची पिशवी तिथंच ठेवली आणि मग म्हटलं चला थोडेफार पापड आहे ना तेवढे करून घेते. 4:30-4:45 वाजले. आधीला भूक लागले तर त्याला भाजी बनवून देते. जी भाजी मी बनवली ती त्याला आवडत नाही, मग त्याला दुसरी भाजी बनवून देते. आणि इथे दादांना आणि मला चहा ठेवलाय. पापड झाले बनवून, चहा घेतला आणि इथे ना आता भाजीपाला निवडून ठेवते. तर बघा आता 5 वाजले तर सर्व भाजीपाला निवडून फ्रीजमध्ये ठेवते. कोथिंबीर वगैरे व्यवस्थित निवडून ठेवली ना का मग बरं असतं. मग त्याच्यानंतर झाडझटक करून घेते. ह्या गोणीमध्ये सर्व मिरच्यांचे देठ मोडून ठेवले. इथे बघा साबुदाणा पापड्या पण एकदम मस्त कुरकुरीत वाळल्या. आज दिवसभर उन्हामध्ये ठेवल्या होत्या. इथे शेवया पण एकदम छान वाळल्यात. आता उद्या वाळत घालायची गरज पण पडणार नाही. आता इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आहे. तर शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायची. शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कापून आणि उकडून घेतल्यात. आता इथे भाजीला फोडणी देऊन घेते. तर तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले. तर हे तेल परवा कुरड्या भजे तळले होते ना ते तेल आहे. तेलामध्ये जिरा टाकून घेतला आहे. लसूण टाकायचा आहे बारीक ठेचलेला. व्यवस्थित लसूण जिरा तेलामध्ये तळून द्यायचा. पावडर, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग शेवग्याच्या शेंगा ज्या मी उकडून ठेवलेल्या आहे ना त्या टाकून घ्यायच्या आहे. मी कालच धना पावडर पण बनवली आहे. आपल्या चॅनलवर धना पावडर मी कशी बनवली ना ती रेसिपी आली तर नक्कीच बघा. खूप छान धना पावडर असते. मी बनवते ना तर त्याच्यात खूप मी काही टाकते ना तर मस्त धना पावडर होते. दरवर्षी मी तशीच धना पावडर बनवते. इथे आता शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या त्या मी मसाल्यामध्ये टाकून घेतल्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित भाजी खालीवर करून द्यायची. थोडंसं गरम पाणी टाकून आणि शिजवून घेणार आहे. अशा पण त्या शिजलेल्या आहे पण थोडीशा शिजवायला लागणार आहे मसाल्यामध्ये.
तर थोडं गरम पाणी टाकलं. थंड पाणी भाज्यांना वापरायचं नाही, शक्यतो गरम पाणीच वापरायचं, म्हणजे भाज्यांची चव एकदम मस्त होते. तर झाकण ठेवून आणि भाजी आता शिजायला ठेवते. एकीकडे भात शिजतो, इथे मी पालक वरण शिजायला लावलं होतं. तर आज मस्त ताजा ताजा पालक आणला होता. तर पालक निवडून स्वच्छ धुवून कापून धुतला आणि तुरीच्या वरणामध्ये ना पालक वरण शिजायला लावलं होतं. कुकरला वरण शिजवून घेतलं. आता इथे ना रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पालक वरणाला पण फोडणी देते. तर लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्यायची वरणासाठी. तर म्हटलं चला आता कढईमध्येच फोडणी देऊन घेऊया. तेल तापलंय, तेलामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली, ते टाकून घ्यायचे. व्यवस्थित तेलामध्ये सर्व लसूण, हिरवी मिरची आणि जिरा परतून घ्यायचा आहे, म्हणजे फोडणी देऊन घ्यायची आहे. हळद पावडर टाकायची आणि धना पावडर टाकायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये जे मी पालक वरण तयार केलं आहे, कुकरला शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि रवीने बारीक केलं आहे. पालक वरणासाठी तुरीची डाळ घ्यायची, तर मी ना फटका तुरीची डाळ वापरते. इथे थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पिठातल्या ज्या गठुळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहे. थंड पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करायचं, गरम पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्याच्या गठुळ्या तशाच राहतात. तर इथे ना ते बेसन पीठ मिक्स केलेलं वरणामध्ये टाकून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं आणि इथे शेंगदाणा कूट टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. वरणाला मस्त अशी उकळी येऊन देते, मग वरतून कोथिंबीर टाकते. तर भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची आणि पालक वरणामध्ये पण कोथिंबीर टाकायची. तर खूप मस्त असं पालक वरण झालं आहे. पूर्ण पालक वरणाची रेसिपी दाखवली आहे आणि शेवग्याच्या शेंगांची रेसिपी दाखवली आहे. तर नक्कीच शेवग्याच्या शेंगाची भाजी पण बनवा आणि पालक वरण पण बनवून बघा. तर मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे भाजी पण शिजत आले, झाकण ठेवलं ना का वाफेने छान भाज्या शिजतात. तर इथे शेंगदाणा कूट टाकून घेतला आणि वरतून आता कोथिंबीर टाकून घेते. तर शेवग्याच्या शेंगांमध्ये मी शेंगदाणा कूट टाकला आहे. किचनवरती बघा स्वयंपाक करताना पूर्ण किचन भरला आहे. सगळा किचनवरती पसारा झाला आहे पूर्ण. एवढा मोठा किचन कमी पडतो आहे स्वयंपाकाच्या वेळेस. तर प्रत्येक ताईंची हीच गंमत असते, स्वयंपाकाच्या वेळेस आहे ना खूप भांडे वगैरे, मिरची मसाल्याचे डबे, हे सर्वच काही वरती निघतं आहे. तर आता हे सर्व किचन मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मला फक्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत. तर सर्वात आधी ना म्हटलं किचनवरचं सर्व आवरून घेऊया. मिरची मसाल्याचे डबे सगळं जेच त्या ठिकाणी ठेवून चला आता हे पटकन किचनवरचं सर्व काही पसारा आहे ना तो आवरून घेते, म्हणजे किचन एकदम मोकळा सुटसुटीत दिसेल भाकरी करण्यासाठी. किचनवरती मी पण एवढा पसारा वगैरे बघितलं ना का मला पण ते कामाचा आहे ना असा लोड येतो, असा दडपण येतं आहे. त्याच्यामुळे ना मग म्हटलं आधी ना सगळं आवरून घेते, म्हणजे मी
इथे माझ्या ज्वारीच्या भाकरी तयार झाल्या आहे. मंडळींना सर्वांना मी जेवायला वाढलं. आता मी पण जेवायला बसणार आहे. तर मी तूप तयार करायला ठेवलं होतं. आधीला तुपाचा वास आवडत नाही आणि माझ्या दीदीला सुद्धा तुपाचा वास आवडत नाही. तर माझे दीदी आधी घरात असले ना का मग मला तूप तयार करता येत नाही. तर आता आधी म्हणे मम्मी नको तूप आता बनवू, कारण मला तुपाचा वास आवडत नाही. मी बाहेर गेलो का तेव्हा तू बनव. मग मी शेगडी बंद करून टाकली आणि आता ना मी पण जेवण करायला बसते. 10 वाजले. इथे माझे किचनवरचे सर्व काही कामं आवरले. पापड भरून ठेवायचे डब्यामध्ये. पापड पण एकदम व्यवस्थित वाळले. पण आता म्हटलं असेच ठेवते झाकून फक्त, आणि उद्या आहे ना मग पापड डब्यामध्ये भरून ठेवील. तर भांडे लावायचे बाकी आहे आणि पापड बघा किती मस्त झालेत.